माझ्यासोबत पुण्यातील काँग्रेसचे नेते रवींद्र दंगेकर आहेत, माजी आमदार आहेत आणि काल त्यांनी मुंबईला एकनाथ शिंदेंची भेट घेतलेली आहे। नेमकं काय या भेटीत झालं? माझ्या वैयक्तिक कामासाठी मी भेटलो, माझं काम होतं, मी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी मला माझ्या कामासंदर्भात ते म्हणले तुम्हाला मदत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो। माझं वैयक्तिक काम होतं, भेटलो त्यांनी। नेमकं वैयक्तिक काम होतं, परंतु काल पुण्यातील अनेक कार्यकर्ते भेटलेत, माजी आमदार बाबर देखील भेटले, ते प्रवेश करणार आहेत, तुम्ही प्रवेश करणार आहेत अशी चर्चा चालू आहे। नक्की काय या चर्चेबाबत? नाही, मी जाताना काय त्यांच्या सरकारी बंगल्यातच भेटलो, मी मंत्र्यांच्याच बंगल्यात भेटलो, त्यामुळे काय ते काही लपून राहणार नव्हता विषय। आणि मी ओपन गेलो आणि ओपन भेटून आलो त्यांना, मी माझं काम त्यांना सांगितलं, ते करायचा प्रयत्न करतो, भेटून आलो मी त्यांना। पण रवींद्र दंगेकर एकनाथ शिंदेला जेव्हा भेटतात तेव्हा काहीतरी राजकारण असणार आहे त्याच्या मागे, असा राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि पुणे शहरात चर्चा आहे की तुम्ही पुढच्या आठवड्यात प्रवेश करताय म्हणून। मी भेटायला गेलो, मी परत एकदा सांगतो, कामासाठी गेलो आणि आलो भेटून, का भेटायचंच नाही। बरं, नेमकं सामाजिक काम होतं, राजकीय काम होतं की तुमचं वैयक्तिक काम होतं? माझ्या वैयक्तिक कामासाठी। काय मग एकंदरीत काय चर्चा झाली तुमची आणि शिंदे साहेबांची? माझ्या कामाचं बोललो आणि त्या उपमुख्यमंत्री त्यांच्याकडे एवढी मोठी गर्दी आहे, त्यात नाही त्यांनी मला 2 मिनिटं वेळ दिला, मी बोललो, म्हणलो माझं कामासंदर्भात चर्चा केली, त्यांनी करतो प्रयत्न। रात्रीपासून तुम्ही खरं तर भेटलाय असं समजल्यापासून चर्चा चालू आहे की तुम्ही प्रवेश करणार आहे, तुम्ही नाही म्हणताय, पण काही माध्यमांमध्ये असं आलंय की येत्या 8 दिवसात तुम्ही प्रवेश करताय। आता काय माध्यमात आजच करणार आहे असंही आलंय, पण मी माझ्या कामासाठी भेटलो, भेटून घेतलं माझं कामाची, त्यांना बोललो मी करतो। तुमच्या कामासह इतर काय राजकीय चर्चा झाली एकनाथ शिंदेबरोबर? तेवढा वेळ त्यांना कुठं होता, त्यांच्याकडे एवढी गर्दी होती, त्यांनी मला माझ्या कामासाठी वेळ दिला, हेच महत्वाचं होतं। आगामी महापालिका निवडणुका तोंडावर आहेत, तुम्ही जाऊन भेटलाय, काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे पुण्यात तुमच्या या भेटीमुळे? नाही, काँग्रेस मोठा पक्ष आहे, असं काय नाही, आणि काँग्रेस जनधारा असलेला पक्ष आहे, त्यामुळं तसं काय नाही। फक्त आता विषय असा की माझ्या कामासाठी मी भेटलो त्यांना। महापालिका निवडणुकांमध्ये काय वेगळं समीकरण बघायला भेटल? जरी आत्ता प्रवेश नसला तरी कामानिमित्त आणखी भेटीगाठी एकनाथ शिंदेसोबत तुमच्या वाढतील आणि काय वेगळं समीकरण असेल? नाही, त्याच्यामध्ये आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री ते कुठल्या पक्षाचे नाहीत, आणि त्यावेळेला काय वेळेला अनेक अजितदादांना बी मी भेटणार आहे, सगळ्यांनाच भेटणार आहे। आता माझी कामाच्या संदर्भात शेवटी लोकांची बी कामं असतात, मग त्यांची कामं सांगावी लागतात, प्रयत्न करावा लागतो, लोकांच्या कामासाठी अनेक वेळा भेटावं लागतं, ते भेटायलाच लागेल। आता किती दिवस अस्पृश्य सारखं वागायचं एकमेकाबरोबर, एकदम हॅप्पी सगळ्यांबरोबर राहायचं असं ठरवलंय। आता तुम्ही काल एकनाथ शिंदेची भेट घेतली, अजितदादांची पण भेट घेणार आहे म्हणताय? आता परवा तर आम्ही एकत्र कार्यक्रमाला आहे, तसं काय नाही, राजकारणात काही एकमेकाला भेटू शकत नाही का? देवेंद्र फडणवीसांची कधी भेट घेणार आहे? ते काय काम निघलं त्यांना भेटू, त्यात काय। पण उपमुख्यमंत्र्यांना भेटणार आहे असं तुम्ही ठामपणे सांगताय, देवेंद्र फडणवीसांना भेट होईल किंवा? माझं काम निघलं तर जावं लागेल, काम नाही निघत त्यांच्याकडे माझं काय, सध्या तरी त्यांच्याकडे तुमचं काय काम नाही, काम निघलं तर जावंच लागेल ना। नक्कीच आपण पाहतोय की रवींद्र दंगेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा आहे की रवींद्र दंगेकर जे आहेत ते शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश करतील, मात्र त्यांनी ही जी भेट आहे ती वैयक्तिक कामानिमित्त घेतल्याचं त्यांच्याकडून स्पष्ट केलंय आणि मी प्रवेश करणार नाही असं ठामपणे त्यांच्याकडून सांगण्यात येतंय। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।